मस्त लागेल. झाली की जेव्हा स्विच बंद केला तेव्हा तो सुकून खाली पडला. हे काय सांगता तुम्ही तुमच्या त्या वायरमॅनना वाचवायचा प्रयत्न करू. मला विनंती आहे, आज एका माणसाचा जीव गेला आहे. 1 मिनिटची निर्णय घेऊ आपण त्यांच्यावर काय. पण हे जे स्पष्टीकरण देताय साहेब चुकीचं आहे ना. हे का त्यांना पाठीशी घालताय त्या वायरमॅनना? आणि मला सांगा, हॉस्पिटलमध्ये त्यांच्या नातेवाईकांना येऊन आणि परस्पर बॉडी तिथं ग्रामीण रुग्णालयात घेऊन गेले, कुलूप लावून घेतलं. ही काय याच्या मागच्या कारण काय? आज एवढी मोठी घटना घडली, त्या संबंधित घरच्यांना तिथं पोहोचू द्यायला पाहिजे होतं. काय झालं काही नाही. आज वायरमन भगवा चौकातल्या पुढच्या पोलवर काम करत होते आणि नेमके मी भालेगावचा रहिवासी माझी नगरसेवक आहे. तिकडून जात असताना मला गर्दी दिसली. तर त्यावेळेसचं चित्र मी संबंधित तिथल्या लोकांची चर्चा केल्यानंतर मला असं निदर्शनात आलं की 3 वायरमन होते. त्यापैकी एक वायरमन हे वरती चढले होते आणि 2 जण खाली होते. त्याचं काम करोस्तोपर्यंत तिथं कुठलाच विजेचा प्रवाह आला नाही. त्या 2 वायरमन तो वरती चढला असताना त्याचं काम कंप्लीट झाल्यानंतर ते 2 वायरमन तिथून गेले आणि त्यांनी डीपी चालू केली. ती डीपी चालू केल्यानंतर तो वायरमन वरती होता, तो 5 मिनिटं तिथं तर पडत होता. जेव्हा त्यांना लोकांनी ओरडबोंब केली त्यानंतर त्यांनी तो सप्लाय बंद केला आणि तो वरतून खाली पडला. तो खाली पडला त्याच वेळेस तो मृत झाला होता. तरी सुद्धा याने सावर करण्यासाठी याला आणि सिद्धींकडे याला काय आयसीयू मध्ये टाकलं की बुवा असं दाखवलं की बुवा जिवंत आहे, तुम्हाला पीएम रिपोर्ट मध्ये ते ऍक्च्युअली येईल. त्यानंतर गेले 1.5 तास झाले तिथं यांच्या वरिष्ठांना कोणी मेल कळवला नाही, अधिकाऱ्यांना कळवलं नाही आणि हे सर्व प्रकरण दाबण्याचा प्रयत्न चालू आहे एबीसी विचारकडनं. आणि बॉडी त्यांनी न सांगता घरच्यांना कोणाला विश्वासात न घेता ती बॉडी उचलली, ग्रामीण रुग्णालयात टाकली आणि विषय कुलूप लावून टाकलं. आम्ही 15 मिनिटं ती बॉडी घेण्यासाठी तरफडत होतो की आम्हाला त्या कुटुंबाचे 2 छोटे पोरं आहेत, विधवा आई आहे, वय वर्ष 27-28 वर्षाचा पोरगा गेला. पण आज हे पावसाळ्याचे दिवस असताना MACB कडे सेफ्टी इक्विपमेंट नाही, ही शोकांकित आहे. काय केलं होतं? संबंधित अधिकारी लागतो. जेव्हा तुम्ही एखाद्या मेन लाईनीवर काम करत असताना एकही संबंधित अधिकारी नव्हता. हे वायरमन तिथं काम करत होते आणि जोपर्यंत त्या मृत वायरमनच्या मृत्यू जे कारणी आहे त्यांना जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही बॉडीचं PM सुद्धा करणार नाही. बॉडी आम्ही आता प्रशासनाने आम्हाला विनंती केली, त्यामुळे आम्ही फक्त बॉडी ग्रामीण रुग्णालयात आम्ही ठेवतोय.